नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की मानसीला संपतराव कुठेही दिसत नसतात. तर मानसी तेजसला म्हणत असते, कुठेच नाही आहेत माझे बाबा, समजतंय का तुम्हाला राष्ट्रहित. तर इकडे संपतराव हे खुर्चीमध्ये निशब्दपणे शांतपणे बसलेले असतात आणि ते मानसीला दिसत नसतात, फक्त तेजसलाच तिथे बसलेले दिसत असतात. तेजस म्हणत असतो, अहो असं काय करताय, ते बघा ना तुमचे बाबा बसले आहेत तिथे. खरं बोलतो मी लकी चाम, अहो तुमचे बाबा दिसतात मला. संपतराव, अहो तुम्ही असे गप्प बसू नका ना, बोला ना काहीतरी, सांगा ना काहीतरी. अहो सांगा ना यांना की ज्यावेळेस ह्या घर सोडून माझ्यावरती रागवून निघून गेल्या होत्या त्यावेळेस आपण किती प्रयत्न केले होते यांना परत आणायला. तुम्हीच मला किती आयडिया दिल्या होत्या. तुम्हीच सांगितलं होतं ना मला गुलाब घेऊन यांच्याकडे जायला गीता वहिनीच्या घरी. त्यानंतर गीता वहिनीच्या घरी लाईट गेली होती त्यावेळेससुद्धा आपणच यांना कंपनी म्हणून तिथे थांबलो होतो आणि आपण काय काय केलं होतं. प्लीज सांगा ना संपतराव, अहो असं नका करू. बघा लोक मला वेडा ठरवत आहेत, काहीतरी बोला ना संपतराव, बोला. आता तेजस संपतराव बोला असं ओरडत असतो, पण आता संपतराव काही बोलतच नसतात. ते एकदम निशब्दपणे गप्प बसलेले असतात. त्याबरोबर मानसी येते आणि तेजसच्या पुढ्यात बसते आणि म्हणते, ठीक आहे राष्ट्रहित, असं समजला की संपतराव दिसत आहेत तुम्हाला, माझे बाबा आहेत ते दिसतात. हां ठीक आहे, मग मला ना काही प्रश्न विचारायचे आहेत माझ्या बाबांना, ते तुम्ही विचारू शकता, त्यांची उत्तरं मिळतील. त्याबरोबर तेजस म्हणतो, हो विचारा ना. त्यावर मानसी म्हणते, मी लहान असताना खेळता खेळता रुसले की कुठे जाऊन बसायचे, विचारा बरं माझ्या बाबांना. त्याबरोबर तेजस म्हणतो, सांगा संपतराव, तुमची मनुताई लहान असताना रुसली की कुठे जाऊन बसायची. त्याबरोबर आता लगेचच इथे संपतराव काहीच उत्तर देत नसतात. तेजस म्हणतो, संपतराव अहो असे गप्प राहू नका, बोला काहीतरी, संपतराव बोला. पण संपतराव काही उत्तर देत नाही. मग मानसी म्हणते, राष्ट्रहित हे सुद्धा नाटक करताय ना तुम्ही, बाबांनी उत्तर नाही दिलं म्हणजे खोटं बोलताय ना तुम्ही. तुम्हाला काही माझे बाबा वगैरे दिसत नाही आहेत, बरोबर ना. अहो का करताय तुम्ही हे सगळं, कळतंय का तुम्हाला काय करून ठेवताय ते. जर तुम्ही असेच वागत राहिलात ना तर गायत्री वहिनी मनोरुग्ण ठरवतील तुम्हाला आणि मग सगळं घर गायत्री वहिनींच्या नावावर होईल, कळतंय तुम्हाला. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्याबरोबर चला आणि बाहेर सगळ्यांना सांगून टाका की तुम्हाला काही माझे बाबा वगैरे दिसत नाही आहेत. चला राष्ट्रहित. त्याबरोबर तेजस लगेचच म्हणायला लागतो की नाही, अजिबात नाही, मी तुम्हाला वचन दिलं आहे की मी पुन्हा खोटं बोलणार नाही, त्यामुळे मी अजिबात खोटं बोलणार नाही आहे. मला दिसतात तुमचे बाबा तर दिसत आहेत, मी खोटं नाही बोलत आहे लकीचाम, मला खरंच तुमचे बाबा दिसत आहेत. मित्रांनो, आता खरं तर इथे तेजस जे बोलतोय ते अतिशय बरोबर आहे. त्याला खरोखर संपतराव दिसत आहेत आणि ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. पण म्हणतात ना, एकदा कानफाट्यानाव पडलं की ते पडलंच. आता तेजसने एकदा खोटं बोलून चूक केली आहे, त्यामुळे पुन्हा आता तो कितीही अगदी जीवाच्या आकांताने ओरडून सांगत असला की मी खरं बोलतोय तरीसुद्धा समोरच्याला मात्र हेच वाटत राहणार की तेजस खोटं बोलतोय. तर इथे संपतरावांची सुद्धा थोडी चूक आहेच. संपतराव जर तेजसला येऊन भेटलेच नसते तरीसुद्धा तेजसने मानसीला बरोबर घरी परत आणलं असतं. पण संपतराव आल्यामुळे आता खरोखर तेजस मनोरुग्ण ठरत चाललेलं आहे. इतक्यात त्या ठिकाणी आता वकील साहेब आलेले असतात. वकील साहेब लगेचच म्हणतात की तेजसराव चला, आपण बाहेर तुमची टेस्ट करत होतो. त्याबरोबर तेजस म्हणत असतो की तुम्हाला दिसत नाही आहे का, मी इथे बसलो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणाशी तरी बोलतो आहे, म्हणून जा तुम्ही इकडनं. त्याबरोबर आता लगेचच त्याला ते सांगायला लागतात की हे बघा तेजस साहेब, असं नाही करू शकत आपण. पहिली गोष्ट म्हणजे टेस्ट सुरू असताना कोणालाही भेटण्याची किंवा बोलण्याची परवानगी द्यायचीच नसते, पण तरी मी तुम्हाला दिली आहे, तुम्ही चला बरं. तेजस आता त्यांच्यावरती आवाज चढवायला लागतो. सूरजदादा लगेचच त्यांना म्हणतो की साहेब तुम्ही बाहेर जा ना. हां तुम्ही बाहेर जाऊन थांबा, मी घेऊन येतो तेजसला, तुम्ही जा. त्याबरोबर लगेचच आता वकील साहेब तिकडनं निघून गेलेले असतात. तर लगेचच इथे सूरजदादा तेजसला म्हणतो, तेजस चल माझ्याबरोबर. सूरजला तेजस सांगत असतो, थांब ना दादा. अरे पण त्यावर लगेचच सूरजदादा तेजसकडे जातो आणि त्याचा हात पकडून त्याला तिकडनं खेचत घेऊन जात असतो. तेजस मानसीला म्हणत असतो, लकीचाम प्लीज तुम्ही रडू नका, शांत व्हा. तर इकडे संपतराव मला दिसतात असं तेजसचं म्हणणं असतं. तर सूरजदादा त्याला सांगत असतो की हो बरं ठीक आहे,
पण आता तू जरा शांत हो आणि शांतपणे तिथे बस. तर आता लगेचच डॉक्टर विचारायला लागतात, मग काय तेजसराव, करायची का पुढे ट्रीटमेंटला सुरुवात, पुढे बोलायचं आपण? त्यावर तेजस म्हणतो, बोलूया, त्यासाठीच तर बसलो ना मी इथे. आणि मग आता तेजस लगेचच म्हणायला लागतो की इथे मला तुम्हा सगळ्यांच्या समोर मी बसलेलो असतानासुद्धा संपतराव दिसत आहेत, ते बघा तिथे उभे आहेत. तर दुसरीकडे मानसी ही आता विचार करायला लागते की तेजस हे जे काही बोलतोय ते खरं बोलतोय का खोटं बोलतोय, याच्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा. आणि मग तिला तेजसचे शब्द आठवायला लागतात. खरं सांगतोय मी लकीच्या, मला तुमचे बाबा दिसतात. अहो मी खोटं का बोलू, मी नाही बोलत आहे खोटं. आणि मी तुम्हाला जेव्हापासून वचन दिलं आहे ना, मी खोटं नाही बोलणार, तेव्हापासून मी खरं सांगतो आहे, मी एकही खोटं बोललेलो नाही आहे. आणि आताही मी खोटं नाहीच बोलत आहे. मला खरोखर तुमचे बाबा दिसतात, खरं बोलतो आहे मी, खरंच, शपथ. तर दुसरीकडे मानसीला आठवतं की तिच्या बाबांनी मरतानाच शेवटच्या क्षणी तिच्याकडून वचन घेतलं होतं की मनुताई, आजपर्यंत तेजस साहेबांनी आपल्या अडचणीच्या प्रत्येक वेळी आपली साथ दिलेली आहे, कधीच आपली साथ सोडलेली नाही आहे. त्यामुळे तू सुद्धा कायम आयुष्यभर त्यांची साथ दे, त्यांच्या अडचणीत उभी राहा. आता मानसी असा विचार करते आणि मागे तिच्या वडिलांच्या फोटोकडे बघते आणि तो फोटो जवळ घेत म्हणत असते की बाबा, काय करू आता मी? म्हणजे ह्या अगोदर राष्ट्रहितांनी कधीच तुम्ही त्यांना दिसताय किंवा त्यांना तुमचा भास होतोय असं मला सांगितलं नव्हतं. पण हे मी निघून गेल्याच्या नंतरपासून त्यांना अचानक असं व्हायला लागलं. खरोखर त्यांना तुम्ही दिसताय का? खरोखर मी या घरात परत यावं म्हणून तुम्हीच राष्ट्रहितांना होप्स निर्माण करून दिलाय का? नेमकं काय खरं आहे, काय खोटं आहे, काहीच कळायला मार्ग नाही आहे. आता खरं बघायला गेलं तर मानसी खूप मोठ्या धर्मसंकटात अडकलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर दुसरीकडे गायत्री म्हणत असते, अहो डॉक्टर साहेब, कशाला उगाच तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय? जाऊ देत ना, पटकन रिपोर्ट बनवा आणि व्हा मोकळे, ठरवा या तेजसला मनोरुग्ण म्हणून. त्याबरोबर इथे तेजस म्हणत असतो की हे बघा डॉक्टर, मी काही मनोरुग्ण वगैरे नाही आहे, मी एकदम व्यवस्थित आणि धडधाकट आहे आणि मला संपतराव दिसतात हे खरं आहे आणि हे एकदम नॉर्मल आहे, समजलं तुम्हाला? हा आम्हा दोघांमधला प्रश्न आहे. तर इथे लगेचच डॉक्टर म्हणत असतात की तुम्हाला तुमचा आजार नॉर्मल वाटतोय तेजस? त्याबरोबर लगेचच पुढे गायत्री म्हणायला लागते की अहो साहेब, कशाला उगाच तुम्ही याला विचारत बसताय काय पण, जाऊ द्यात ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही पटकन रिपोर्ट बनवा आणि याच्यावरती हा मनोरुग्ण आहे असं लिहून मला देऊन टाका. तसंही याच्या घरातल्यासुद्धा सगळ्यांना ही गोष्ट माहीत आहे, मग उगाच तुमचा वेळ कशाला वाया घालवायचा. त्यावर डॉक्टर आता घरातल्या सगळ्या सदस्यांना विचारायला लागतात, तुम्हाला काय वाटतं, खरोखर हे मनोरुग्ण आहेत का? यांची मानसिक स्थिती बरोबर नाही आहे का? गायत्री म्हणते, अहो तुम्ही यांना काय विचारताय? त्यावर डॉक्टर म्हणत असतात की या सगळ्यांना विचारणं गरजेचं आहे, कारण फॅमिली म्हणून यांचं ओपिनियन असणं महत्त्वाचं आहे. उद्या तेच तर त्याचे गार्डियन असणार आहेत. त्याबरोबर लगेचच आता आईला विचारल्यावर आईच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं आणि तिला आठवतं की एकदा तेजस आभाच्या घरी आईला सोडायला जात होता. त्यावेळेस तो म्हणत होता, संपतराव 3 सीट नाही येणार, तुम्ही पहिले बसा, मग नंतर मी आईला घ्यायला येतो वगैरे. तर आता हे सगळं ऐकताना आठवताना आईच्या डोळ्यात अश्रू येतात. इतक्यात आता सुरेश दादाच्या तोंडून पटकन जातं, मनोरुग्ण नाही आहे माझा भाऊ. मानसी जेव्हापासून त्याला सोडून गेली होती ना, तेव्हापासून त्याला हा त्रास व्हायला लागला आहे. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणते, थँक्यू. तर इकडे आता मात्र सुरेश दादाला त्याच्या बोललेल्या शब्दांवरती पश्चाताप व्हायला लागतो की अरे कशाला मी बोललो उगाचमध्ये. त्याबरोबर लगेचच आता डॉक्टर साहेब म्हणतात की अच्छा, म्हणजे यांची बायको सोडून गेल्यानंतर यांना हा त्रास व्हायला लागला आहे. बरं, म्हणजे तुम्ही या त्रासाचे पहिले साक्षीदार आहात, बरोबर ना? तर दुसरीकडे आता मानसी ही विचार करत असते, काय करू, जाऊन सोडवू का राष्ट्रहितांना या सगळ्यातून? काय खरं काय खोटं काहीच कळायला मार्ग नाही आहे. तर दुसरीकडे तेजस हा म्हणत असतो की हे बघा, मी काही मनोरुग्ण वगैरे नाही आहे, संपतराव मला दिसतात आणि ही गोष्ट खरी आहे, प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या. त्याबरोबर आता त्या ठिकाणी विनोद येतो. विनोद म्हणत असतो, अरे रे मित्रा, तुला हे सगळं नॉर्मलच वाटतंय रे, अजून तुला खरं कळतच नाही आहे. डॉक्टर साहेब, तुम्हाला माहिती आहे का, अहो दीदी हळदी कुंकवाच्या दिवशी मी ना ब्रेकफास्टचे डबे घेऊन तिकडनं चाललो होतो. इतक्यात ह्या तेजसने मला धक्का दिला आणि मला म्हणाला की अरे इकडनं कुठून जातोयस, बाजूने एवढा रस्ता पडलाय, तिकडनं जा ना, तुला संपतराव दिसत नाही आहेत का? आणि याने मला धक्का दिला. तरीसुद्धा मी ह्याला काही बोललो नाही.
पण हा जर माझ्यासारख्या निरागस व्यक्तीला धक्का देऊ शकतो तर उद्या हा कोणालाही मारू वगैरे सुद्धा शकतो, कोणाचा जीवही घेऊ शकतो आणि ते खरोखर खूप हानिकारक आहे लोकांसाठी. त्याबरोबर लगेचच तेजस उठतो आणि रागाने खुर्ची उचलत म्हणत असतो की हे बघ, तुझ्यासारख्या माणसाला मारायला मला भूत अंगात येण्याची किंवा कोणी दिसण्याची गरज नाही आहे, ते मी असंही करू शकतो. ये तू अंगणात ये. त्याबरोबर लगेचच आता सगळेजण तेजसला शांत व्हायला सांगतात. तेजस शांत हो. मग तेजस शांत होतो आणि डॉक्टर साहेबांना सांगत असतो की हे बघा डॉक्टर, मी तुम्हाला पुन्हा तेच सांगतोय, मी मनोरुग्ण वगैरे काही नाही आहे. संपतराव मला दिसतात आणि हे खरं आहे, समजलं तुम्हाला. त्याबरोबर लगेचच तेजस म्हणत असतो की 1 मिनटं, संपतराव फक्त मला एकट्यालाच नाही दिसत. डॉक्टर म्हणतात तुम्हाला एकट्यालाच नाही दिसत म्हणजे मग कोणाला दिसतात? त्यावर लगेचच तेजस सुयोगकडे येतो आणि म्हणत असतो, सुयोग बघ हे लोक काय बोलत आहेत, सांग ना, तुलाही संपतराव दिसतात, बोल. त्याबरोबर लगेचच तेजस जे बोलत असतो त्यावरून सुयोगला आठवायला लागतं की एकदा तो मानसीला भेटायला चालला होता आणि तो म्हणत होता की संपतराव मागे गाडीवर बसलेत आणि त्यामुळे सुयोगने खोटं नाटक केलं होतं संपतरावांना नमस्कार करण्याचं. तर इथे आता डॉक्टर म्हणतात दिसतात का तुम्हाला संपतराव? त्यावर सुयोग होकार देतो. डॉक्टर म्हणतात एक काम करा, मघापासून संपतराव खूप वेळ उभे आहेत, त्यांना जरा बसायला खुर्ची द्या. त्याबरोबर सुयोग म्हणतो ठीक आहे. आणि मग आता तो खुर्ची हातामध्ये तर घेतो, पण त्याला कोणीच तिथे उभं दिसत नसतं. तो खुर्ची आणतो आणि घराच्या अंगणाबाहेरच्या दारात ठेवतो. तेजस लगेच म्हणतो अरे सुयोग, असं काय करतोय? संपतराव तिकडे उभे आहेत वाचनालयाजवळ आपल्या, त्यांच्या नेहमीच्या जागी, तिथेच ठेव त्यांची खुर्ची. मग काय, सुयोग लगेच जाऊन तिकडे खुर्ची ठेवतो आणि संपतरावांना म्हणायला लागतो, संपतराव फिरू वगैरे नका हा, आता शांत राहा इथेच. हां, मी तुम्हाला काही थंडा वगैरे लागला तर आणून देतो. त्याबरोबर डॉक्टर म्हणत असतात की अच्छा असं आहे तर हे. त्यावर तेजस म्हणतो आता तुम्हीच सांगा, एकच भास 2 व्यक्तींना कसा काय होऊ शकतो? त्यावर डॉक्टर म्हणतात की याचा अर्थ तुमच्या मेंदूवरती परिणाम झालेला आहे आणि 2 मनोरुग्ण एकाच पद्धतीचा आजार असलेले असू शकतात. त्याबरोबर लगेचच सुयोग म्हणतो एक मिनटं साहेब, 1 मिनटं, मला संपतराव वगैरे काहीच दिसत नाही, प्लीज ऐकून घ्या माझं, मी एकदम ठणठणीत आणि व्यवस्थित आहे. हो तेजा, अरे मला माफ कर, खरंच माफ कर मित्रा. त्या दिवशी तू खरोखर मानसी वहिनी तुला सोडून गेल्यामुळे खूप डिस्टर्ब झाला होतास आणि त्यात मला कळलं की तुला संपतराव दिसायला लागलेत. म्हणून मी विचार केला की अगोदरच तू खूप टेन्शनमध्ये आहेस, तर तुला अजून टेन्शन कशाला द्यावं, कशाला तुझे डोळे उघडावे, म्हणून मी तुझ्या होला हो केलं. पुढे जात गेलो तसं मला कळत गेलं की उलट संपतरावांची तुला सोबत आहे असं तुला वाटतंय आणि त्यामुळे तू आशा सोडलेली नाही आहेस मानसी वहिनीला घरी परत आणण्याची. म्हणून खरं तर मी तुला खरं सांगितलं नाही, पण आज मी तुला तेजा खरं सांगतो, मला संपतराव वगैरे काहीच दिसत नाही, खरंच मला नाही दिसत ते. आता हे ऐकून तेजसला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. अर्थात कोणालाही हा धक्का बसेलच जर आपण एखाद्या मित्रावरती एवढा मनापासून विश्वास ठेवतो आणि तोच मित्र आपल्याबरोबर खोटं बोलतो हे कळतं, त्यावेळेस खूप मोठा धक्का बसतो. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. तर इकडे तेजसने सुयोगच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून दिलेली असते. आज फर्स्ट टाईम तेजसने सुयोगवर हात उचललेला असतो आणि घरातले सगळे सदस्य ही गोष्ट बघत राहिलेले असतात. तर दुसरीकडे मानसी ही खोलीमध्ये एकटीच उभी असते. दरम्यान तिला तिच्या वडिलांची आठवण आलेली असते. तर इथे तेजस हा मानसीला म्हणत असतो की मी खरं सांगतो लकीच्या, मला तुमचे बाबा दिसतात, मला खरंच तुमचे बाबा दिसतात. आणि हा प्रकारसुद्धा मानसीला आठवत असतो. तर लगेचच तिला आठवतं तेजस तिच्यासाठी खरोखर गुलाबाची कुंडी घेऊन गेला होता आणि त्यावरती त्यांनी सॉरी असं सुद्धा लिहिलं होतं. मानसीने ती कुंडी फोडून टाकली होती. त्यानंतर हळदी कुंकवावरून परत येत असताना 4 चौघात सगळ्यांच्या समोर तू माझ्या हातातून बांगड्या काढून घेतल्यास. मग बोल ना आता हे सगळं मानसीला आठवत असताना मानसीला कळत नसतं की नेमकं तेजस हा किती खरं बोलतोय, किती खोटं बोलतोय, किती काय असेल ह्या सगळ्याचं तथ्य. ती विचार करत राहते. मानसी विचार करते, राष्ट्रहित खरं बोलत असतील का? त्यांना खरोखर माझे बाबा दिसत असतील आणि माझ्या बाबांनीच त्यांना होप दाखवले असतील का मी घरी परत येण्यासाठी? तर इकडे तेजसने सुयोगची कॉलर धरलेली असते आणि तो सुयोगला म्हणत असतो, सुयोग असं का वागलास तू? कशासाठी खोटं बोललास तू? अरे तुला कळतंय का मूर्खा, तू काय केलंयस ते? त्याबरोबर लगेचच आता बाबा आणि सूरजदादा तेजसला म्हणतात, तेजस सोड त्याला, तेजस काय करतोयस? अरे त्याने मैत्रीपोटी केलं हे सगळं.
त्याबरोबर लगेचच आता इकडे तेजस म्हणत असतो, अरे हा कसला मित्र जो आपल्या स्वतःच्याच मित्राला वेडे ठरवण्याच्या मागे लागलेला आहे. हा अजिबात मित्र वगैरे काहीच वाटू शकत नाही. अरे सुयोग, तुला माहिती आहे का, तुला संपतराव दिसतात हे जेव्हा मला कळलं होतं त्यावेळेस मला किती आनंद झाला होता. ते मला वाटलं होतं की किमान कोणाला तरी संपतराव दिसत आहेत, कोणाला तरी माझं मन कळतंय. पण नाही, हा सुद्धा माझ्याबरोबर खोटं वागला, खोटंच बोलला हा माझ्याबरोबर. त्याबरोबर आता तेजसचं हे एकंदरीचं सगळं वागणं बघता डॉक्टर हे लगेचच म्हणायला लागतात की तेजस प्रभूंचं एकंदरीतचं सगळं वागणं पाहता आणि त्यांचा रिझल्ट पाहता कोर्ट या निष्कर्षावर इतक्यात त्या ठिकाणी मानसी आलेली असते. मानसी म्हणते थांबा. त्याबरोबर सगळे थांबतात आणि मानसीकडे बघायला लागतात. तर मानसी ही म्हणत असते की 1 मिनटं, ह्याच्यावरती बघा काय लिहिलं आहे. आणि मग मानसी ही म्हणत असते तेजस प्रभूंच्या मानगुटीवर भूत बसले. आता हे ऐकून मात्र सगळ्याच घरातल्या सदस्यांना खूप मोठा धक्का बसतो. मग तुम्हाला काय वाटतं, आता तेजसच्या बाबतीत काय घडलं असं मानसी सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. आपल्या पुढच्या व्हिडिओंचा असाच आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद.